नमस्कार मित्रांनो, इंजिनियर SS फेटेमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो पूर्ण फेट्यांचे वगैरे. आता या वर्षी आपण वरातीचे फेटे जे लग्नामध्ये वगैरे वापरतात आपण ते पण रेडीमेड फेटे केलेले आहेत. तर आपलं मॅन्युफॅक्चरिंग आता एक नव्या जोमाने एक सुरू झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवतो की आपलं मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे. तर इथून आतमध्ये आल्यानंतर आपण हे पूर्ण नवीन मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण केलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहिले आपल्याला काय होत होतं की आपल्याला आपण माल तर बनवत होतो पण ठेवण्यासाठी पूर्ण जागा वगैरे काहीच नव्हती. तर त्यासाठी आपण आता ह्यावेळेस गोडाऊन वगैरे पण केलेलं आहे पूर्ण. त्यामुळे स्टोरेजचा इश्यू आता आपल्याला येणार नाहीये कोणताच. आणि इकडे जर बघत असेल तर इथं आपलं मशीन शॉप आहे. तर आता तुम्ही मशीन शॉप बघत आता इथं आपलं पूर्ण कटिंग वगैरे होणार पूर्ण. त्यामुळे जी क्वालिटी जी येणार आहे तुम्हाला ती पूर्ण एकदम प्रॉपर येणार आहे. हे पूर्ण आपण मशीन शॉप आपण वेगळं केलेलं आहे आपल्यासाठी, जेणेकरून पूर्ण काही मटेरियल आहे ते मशीनवरच कट होईल. हे पूर्ण आपण आता नव्या स्वरूपात चालू केलेलं आहे. आपण बघत असाल पहिले खूप छोटी रूम होती ही, आता त्याला आपण पूर्ण मोठी रूम केलेली आहे. पूर्ण इथं पहिले पत्रे होते पूर्ण वाढवलेले आहेत, नवीन रॅक वगैरे केलेला. अजून आपलं काम चालू आहे याच्यावर. काही स्टोरेज युनिट्स आपल्याला अजून बनवायचे आहे. हे पूर्ण आपलं मशीन शॉप असणार आहे. याच्यामध्ये पूर्ण आपलं कटिंग रिलेटेड जे पण काही आहे ते सर्व इथे होणार आहे. त्यानंतर आपलं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे त्यासाठी आपण असेंब्ली टेबल पण बनवलेलं आहे. पहिले आपल्याला जागेच्या अभावी आपल्याला असेंब्ली किंवा काम करताना त्रास व्हायचा, त्यासाठी पूर्ण असेंब्ली टेबल वगैरे पण बनवलेलं आहे. याचे पण काम आता चालू आहे. आता इथं पूर्ण स्टोरेज रॅक वगैरे बनवायचे आहेत वरती. अजून याचं पण काम खूप सारं बाकी आहे. आणि हे आपण रॅकिंग सिस्टम बनवलेली आहे. त्याच्यामुळे जे स्टोरेजचा जो इश्यू होत होता पहिले की आपल्याला मटेरियल ठेवायला जागा वगैरे नव्हती, स्टोरेज करण्यासाठी जागा नव्हती, आता ते पूर्ण आता तुम्हाला खूप सारा माल एकदम रेडी कंडिशन मध्ये भेटणार. पहिले काय व्हायचं आपलं की ऑर्डर आल्यानंतर आपण बनवायचो, कारण स्टोरेजसाठी आपल्याकडे जागा नव्हती. तर आता हे स्टोरेज बघत आता इथं खूप आपल्याला स्टोरेजसाठी खूप जागा अवेलेबल झालेली आहे आता. तर आपण अशा नव्या स्वरूपात आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण सॅग्रिगेशन करूनच माल आता ठेवणार आहे पूर्ण प्रॉपर पद्धतीने. तर हे असं आपलं पूर्ण गोडाऊन रेडी झालेलं आहे. आणि यावेळेस आपण लवकरच गणपतीचे फेटेच्या तयारीत करणार आहोत. तर तुम्हाला काय असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला ऑर्डर करू शकता. आणि वरातीचे फेटे पण आपण बघत असताल, इथं पूर्ण वरातीच्या फेट्याचं आपण स्टोरेज केलेलं आहे. तर हे वरातीचे फेटे कसे आपले रेडीमेड टाईप मध्ये असणार आहे. याच्यामध्ये 5 कलर अवेलेबल आहेत. आता सध्या याच्यावरच काम चालू असणार आहे आपलं, कारण लग्न सराई आता जवळ आलेली आहे. त्याच्यामुळं कसं असतं, फेटे घालायला खूप वेळ लागतो. आणि काय होतं कधी कधी फेटे घालणारा जो व्यक्ती असतो तो लेट येतो किंवा काय होतं, आणि ते बांधतात सपोज 200-250 लोकांना फेटे बांधायचे. फेटा बांधून लवकर होतो, पण प्रॉब्लेम काय होतो वरातीचा टाइम जवळ आलेला असतो किंवा काय, तर त्याच्यामध्ये फेटे लवकर बांधून होत नाही. त्यामुळे आपल्याला वरातीचा अनुभव घेता येत नाही मिरवणुकीचा किंवा कशाचा. तर त्यासाठी आपण रेडीमेड फेटे बनवलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता, इथं 5 कलर्स मध्ये आपल्याकडे फेटे अवेलेबल असणार आहेत. आणि हे पूर्ण रेडीमेड फेटे, त्याला बांधायची काही गरज नाहीये. तर हे बघत असताल पिंक आहे, रेड, पीच कलर आहे, ऑरेंज आहे आणि येल्लो कलर मध्ये हे आपले अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला आता घालून दाखवतो येतो की कसा फेटे असणार आहे. तर काही हे असे आपले फेटे हे असे पॅकिंग मध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर याला बांधायचं वगैरे काहीच नाही, याला फक्त सरळ करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हा रबर काढायचा आहे आणि तो वेलक्रो आपण दिलेला आहे, त्याच्यामध्ये हा वेलक्रो असा आपण लावायचा आहे, जेणेकरून हा तुरा असा आपला झाला फेटा तयार. आता हा फेटा फक्त आपल्याला घालायचा आहे. आणि हा आपला पूर्ण फेटा रेडी झालेला आहे. थोडासा इथे थोडासा दाबून घ्यायचा आहे आपल्याला. हा येल्लो पॅटर्न मध्ये फेटा अवेलेबल आहे आपला.
आता पुढचा फेटा आपण बघूया. आता हा ऑरेंज कलर मध्ये तुम्ही बघत असताल. आता हा पण फक्त याला पिवळ्याचा रबर काढायचा आपल्याला आणि इथे वेलक्रो दिलेला आहे. तर इथं फक्त वेलक्रोला इथे चिटकवायचं असं. हा आपला टोपी सारखा घालायचा आहे. हा बांधायची वगैरे काहीच गरज नाही याला. आता हा बघू शकता हा फेटा कसा प्रॉपर पद्धतीने बसला आहे ना. हा पूर्ण जसा बांधतात तसाच फेटा पूर्ण झालेला आहे. आपण बघू शकता चतुरा वगैरे पूर्ण तसा बांधतो तसाच लुक आलेला आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता. आता आपला हा पीच कलर मध्ये अवेलेबल आहे. पण हा जसं ऑर्डर देताल तसेच फेटे अवेलेबल होतील. आपल्याकडे ऑरेंज आणि येल्लो अवेलेबल आहेत कारण हे फास्ट मुव्हिंग आहेत आपले प्रोडक्ट. बाकी हे तुम्हाला ऑर्डर प्रमाणे तुम्हाला बनवून भेटू शकतात. इथे थोडासा इथं दाबून घेणे. तर हा तुम्ही बघू शकता हा फेटा कसा बसलेला आहे. तर तुम्ही पूर्ण बघू शकता जसं आपण बांधतो तसाच हा फेटा पूर्ण प्रॉपर पद्धतीने रेडी झालेला आहे हा फेटा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मला खूप सारे व्ह्यूज येतात पण तुम्ही सबस्क्राईब करायचं मित्रांनो विसरून जाता. तर असाच सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.